वेलकम टू 500 वर्ष जुनी मानवी बॉडी जी आजही तशीच सुरक्षित आहे. कोणत्याही केमिकल्स न वापरता निसर्गाने जतन केलेली स्पिती व्हॅलीमधील ही जिवंत रहस्यमय मम्मी. चला प्रवेश करूया एका वेगळ्याच दुनियेत. तो ये स्पीति एरिया चालू हो गया क्या? यहाँ से स्पीति एंटर ओ गाड़ी नंबर फोन नंबर दे दो. MS14 KE5368. वेलकम टू स्पीति व्हॅली. तर आपण आता स्पीति व्हॅलीकडेच चाललो आहे. त्यामुळं काजा आपण कल्पा रिजन सोडला आहे, किन्नौर रिजन सोडला आहे. चला गिओ मॉनेस्ट्री एक्सप्लोर करू आज आपण. पुण्यापासून पाहिलेलं स्वप्न आज प्रत्यक्षात जगतोय. हा केवळ एक प्रवास नाही, हा स्वतःला शोधण्याचा मार्ग आहे. तर नाको सोडायची वेळ आलेली आहे. आपण नाको सोडलंय. पाठीमागचं आहे नाको गाव. मस्त होतं गाव. क्लायमेट पण एकदम जबरदस्त. जेवणाचे पण काय प्रॉब्लेम नाही आहेत. तर आहे मस्त एक्सपिरियन्स होता काल. टॉपवर पण जाता आलं. पूर्ण गाव दिसतं टॉपवरून. तर नमस्कार सगळ्यांना. आपण करतोय पुणे टू स्पीति. पण काही महत्त्वाचे अपडेट्स जसे की पेट्रोल वगैरे. तर पुण्यापासून दिल्ली, शिमला असं बराचसा प्रवास करत आपण इथपर्यंत आलो आहे. तुम्ही बघू शकता माझ्या मागं नाको आहे आत्ता. तर पेट्रोलचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पेट्रोल ओके आहे सगळीकडं. त्यामुळं मिळतं आहे पेट्रोल. आणि हे छोटंसं गाव. तर पेट्रोल शिमलामध्ये नाकोमध्ये पेट्रोल पंप नाही आहे. पण कल्पाच्या आसपास कल्पामध्ये 2 पेट्रोल पंप आहेत. तर तिथं तुम्हाला 102 रुपयांनी पेट्रोल मिळून जाईल. तर ऑल द बेस्ट. पेट्रोलचे काही प्रॉब्लेम नाही आहेत. तो 0 पॉईंट तिब्बत 55 किलोमीटर इथून. हे दुसरं गाव आहे त्याच्याच शेजारी. खाली जे आपल्याला दिसतं आता हे. आणि वर सुद्धा आहे थोडंफार. इथं सुद्धा आहे काही मंदिरं आहेत. फेब हा फ्रोझन लेकचा महिना आहे. लेक पूर्ण फ्रोझन असते, बर्फ असतो. तर हे आहे नाको विलेज. तर आता आपण चाललो एका मॉनेस्ट्रीमध्ये, गिव मॉनेस्ट्री, जे इथून आहे 47 किलोमीटर्स. भारी दिसतोय व्ह्यू पाठीमागून. 47 किलोमीटर्स पुढं. जे की आपल्याला टाबोच्या आधीच एक राईट टर्न घ्यावं लागणार आहे. आणि नाकोपासून टाबोपर्यंत किंवा कल्पापासून टाबोपर्यंत पेट्रोल पंप नाही आहेत. ब्लॅकनी मिळतं आहे पण एवढं खास पेट्रोलमध्ये काही असतं, मिलावट असते ती. त्यामुळं गाडीची रिस्क घेऊ शकत नाही आपण. त्यामुळं तुम्ही प्रेफर करा कल्पामधूनच एक एक्स्ट्रा पेट्रोल ठेवावं. फायदेशीर ठरेल ते. आता नेक्स्ट पेट्रोल पंप डायरेक्ट काजामध्ये, आधीमध्ये कुठंच नाही आहे. तर परत एकदा ते छोटंसं नाको विलेज. बाकी पीक्स तर बरेचसे आहेत. एक पूर्ण रेंज आहे पाठीमागं. तिकडून अशी रेंज आहे पाठीमागं. बरेचसं क्लायमेट गार आहे आत्ता. आणि सतलुज नदी तर वाहतीच आहे अजून. त्यामुळं आता तर तिचा प्रवाह वाढेल. आता ऊन पडलं तसं तिचा प्रवाह वाढणार आहे.
पुण्यापासून पाहिलेलं स्वप्न आज प्रत्यक्षात जगतोय. हा केवळ एक प्रवास नाही, हा स्वतःला शोधण्याचा मार्ग आहे. तर असे काय व्ह्यूज आहेत, भन्नाट व्ह्यूज. क्लायमेट तर रात्री गार होतं, पण अचानक 2-3 वाजता गरम व्हायला लागलं. कारण की जे काही त्यांनी पांघरायला दिलं होतं ते अक्षरशः जबरदस्त क्वालिटीचं होतं. हा सीझन बेस्ट आहे. नो रोड ब्लॉक्स, नथिंग. होतात लँडस्लाईड आधीमध्ये, पण ठीक आहे. तर बघून मी परत एकदा नाको विलेज. भारी दिसतंय, छोटंसंच गाव आहे. त्यांचं वैयक्तिक सगळं आहे. शाळा आहे, हॉटेल्स आहेत, रूम्स आहेत, शेती पण आहे. तर मग चला गिव मॉनेस्ट्रीला भेटू आपण. कहाँ पे करूँ? वहाँ पे एंट्री वहाँ करना आप। हाँ. पर्ची लेके चले जाना, पर्ची कटेगी यहाँ पे है ना। कितने के है? 100 है, बाइक के 100 रुपीज। ओके. तो ये स्पीति एरिया चालू हो गया क्या? यहाँ से स्थिति एंटर है। ओ. हाँ एंट्री करो ना, गाड़ी नंबर फ़ोन नंबर दे दो। MS14 KE 5368. बोल बोल। वेलकम टू स्पिती व्हॅली. तर आपण आता स्पिती व्हॅलीकडेच चाललो आहे. त्यामुळं काजा आपण कल्पा रिजन सोडला आहे, किन्नौर रिजन सोडला आहे आता. तर आता आपण चाललो आहे स्पिती व्हॅली. आता खरा थरारा सुरू होणार आहे. एक्सायटेड फॉर स्पिती व्हॅली. असाच ऑफ रोड आता आपल्याला पुढच्या 4-5 दिवस लागणार आहे. त्यामुळं आता आपलं मनोबल हे पीकवरच असलं पाहिजे. इथे आल्यावर जाणवतं आपण निसर्गासमोर किती लहान आहोत. पण हेच अथांग रस्ते मनाला एक वेगळीच नशा देतात. आता सतलुज नदी तर आपल्या डायरेक्ट शेजारूनच वाहते. आधी तर होते लांब, पण आता फार शेजारूनच. ओय 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 ओय. डायरेक्ट तोंडावरती आरसा लागला असं झाला. एवढं येडपट आहे. रोड डायरेक्ट लहान झालं आता. डायरेक्ट एकच ट्रक बीट तरी आला तरी साईडला घ्यावं लागेल गाडी. एवढं लहान झाला रोड आता. काय व्ह्यू आहेत पुढं. पूर्ण डोंगरच भुसभुशीत आहे. थोडं पाणी पडलं की डायरेक्ट खालचा पात्रच भरल डायरेक्ट. एवढी एवढं भयानक दिसतंय ते. अरे पाऊस पडत नाही, नाही तर मग तर काय. पाऊस
पडत असेल कदाचित, पण आहेच व्ह्यू. पूर्ण वळून इकडून जायचं आपल्याला. आता हा आहे स्टॉप जो आपल्याला गिओकडून येतो, गिओ मॉनेस्ट्री, 17th सेंचुरी. तर आता आपल्याला घ्यायचं आहे राईट आणि परत ह्याच मार्गाने स्पितीला जायचं आहे. तर हा आहे काहीतरी गिओ मॉनेस्ट्री, 8 किलोमीटर, 17th BN-ITBP. चला गिओ मॉनेस्ट्री एक्सप्लोर करू आज आपण. आणि सतलुज आपल्या सोबतच आहे अजून. इथून आहे 8 किलोमीटर. इथं लिहिलं आहे 8 किलोमीटर, पण मला दाखवते 9 किलोमीटर. वा. क्लायमेट परत चेंज, सावली आली आता. शांत रोड. आपल्या पाठीमागे आपले 2 कार्यकर्ते आहेत. आपल्या पाठीमागे आपले 2 कार्यकर्ते येत आहेत. डबल सिटी. पण तेच डोंगर आहेत परत. ठिसूळ डोंगर, नुसती माती. गिओ 7 किलोमीटर. काय भारी दिसते ती नदी. नदी म्हणजे आता काय छोटंच पात्र आहे, पण एवढं स्वच्छ दिसतंय. शब्दच नाही. वा वा वा. होमस्टे जबरदस्त. पुखार गिओ. आपण इथं सुद्धा येऊ शकतो. जबरदस्त. वाव, काय मॉनेस्ट्री. नाईस. असे व्ह्यू अक्षरशः थक्क करून ठेवलंय मला. बोलताच येत नाही. म्हणजे काय बोलू आता. एवढं भन्नाट लोकेशनला मॉनेस्ट्री बांधलेली आहे. एवढं भारी. आणि पाणी वाहत आहे. वॉटर फ्लो प्रत्येकाला खालपर्यंत गेलाय. जे काय आहे ते मस्त आहे. पार्किंग इथंच करावं लागणार असं वाटतंय आणि चालत जावं लागणार आहे. एक्झॅक्टली. ही आहे पार्किंग आणि ती तिकडे आहे मॉनेस्ट्री. फायनली आपण पोचलो आहोत गिओ मॉनेस्ट्री. ती समोर आहे गिओ मॉनेस्ट्री त्या बाजूला. आणि बहुतेक इथं पार्किंगची पण फीज आहे. गिओ मॉनेस्ट्री भारत तिब्बत सीमेवरती वसलेलं एक असं ठिकाण जिथे निसर्गाचं नियमन नाही आव्हान देणारं एक आश्चर्य दडलंय. मुख्य हायवेपासून 8 किलोमीटर आत आल्यावरती हे शांत गाव लागतं. मी आत्ता निघालो त्या खोलीकडे जिथे गेल्या 500 वर्षापासून एक लामा ध्यानस्थ अवस्थेत बसले आहेत. मनात एक हुरहुर आणि प्रचंड उत्सुकता आहे.
हे आहेत लामा संगक तेंजिंग, 15व्या शतकातील एक बौद्ध भिक्षू. असं म्हटलं जातं की जेव्हा या भागात विंचवांचा सुळसुळाट झाला होता आणि लोकांचे प्राण जात होते, तेव्हा लामांनी लोकांचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःला जिवंत समाधीत झोकून दिलं. सर्वात थक्क करणारी गोष्ट म्हणजे इजिप्तसारखं इथे शरीरावर कोणतंही केमिकल किंवा लेप लावलेला नाही. झोकचेन नावाच्या अत्यंत कठीण ध्यान पद्धतीने त्यांनी स्वतःच्या शरीराला नैसर्गिकरित्या मम्मीमध्ये रूपांतरित केलं. त्यांचे केस आणि दात आजही सुरक्षित आहेत. 1975च्या भूकंपात ही मम्मी एका स्तूपामध्ये दाबली गेली होती. पुढे 2004मध्ये जेव्हा इंडो तिब्बत बॉर्डर पोलिसांना रस्ता खोदताना ही बॉडी सापडली, तेव्हा जगभरातील सायंटिस्ट चक्रावून गेले. आज विज्ञानाकडेही याच्या सुरक्षित राहण्याचं ठोस उत्तर नाही. स्पिती व्हॅलीच्या कुशीतलं हे जिवंत रहस्य डोळ्यात साठवून आता निघालोय पुढच्या प्रवासाला. गिव मॉनेस्ट्री एकदम मस्त एक्सपिरियन्स होता. हे आहे ते गिव मॉनेस्ट्री.